नमस्कार. सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. घरामध्ये भाजीला जर काही नसेल किंवा भाजी बनवायचा कंटाळा आला असेल, तसेच मुलांच्या आवडीची भाजी नाही, या सगळ्यावर 100% सोल्युशन असणारी अशी रेसिपी मी आज बनवणार आहे. चला तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर. ही कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट ॲड करायचं आहे. इथे आपण मसाला बनवून घेणार आहे. तुम्ही जेवढ्या पोळ्या बनवणार आहात त्यानुसार तुम्ही हा मसाला बनवायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे मी पाव चमचा मीठ ॲड केलेला आहे. आता यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे. ओवा घालताना तो हातावरती चोळून घालायचा आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला येतो आणि मसाल्याला खूप छान अशी चव येते. तसेच ओवा घातल्यामुळे पोटात गॅस देखील पकडत नाही. आता यामध्ये पाव चमचा हळद घालायचे. तसेच तुम्ही यामध्ये धने जिरे पावडर, आमचूर पावडर घालू शकता. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला तयार झालेला आहे. आता पोळ्या बनवायला सुरुवात करूया. आपण नेहमी चपातीला जशी कणिक मळतो त्या पद्धतीनेच कणिक मळून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढ्या आकाराची पोळी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही गोळा घ्यायचा आहे. हा गोळा पिठामध्ये बुडवून पुरीच्या आकाराचा लाटून घ्यायचा आहे. आता यावरती बनवलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि याच्यावरती मी 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापर देखील करू शकता, परंतु तुपामुळे या पोळीला छान अशी चव येते. आणि हा मसाला सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे, म्हणजे पोळीला सगळीकडे मसाल्याची चव व्यवस्थित लागेल. आणि आता याच्या घड्या घालत आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने घड्या घालत याचा रोल बनवायचा आहे. अशा पद्धतीने घड्या घातल्यामुळे आपली पोळी ही दिसायला खूप छान दिसते आणि पोळीला लेयर्सही खूप छान येतात. अशा पद्धतीने गोल गुंडाळत याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आणि शेवटचं टोक हे आपल्याला मध्ये घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पोळी ही व्यवस्थित लाटता येईल. हा गोळा थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे पोळी लाटताना मसाला बाहेर निघणार नाही. आता हा गोळा दोन्ही बाजूनी पिठात बुडवून घ्यायचा आहे आणि नेहमी पोळी लाटतो त्या पद्धतीने याची पोळी लाटून घ्यायची. लाटत असताना गरज भासली तर थोडंसं पीठ लावून आपल्याला ही पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची. आता पोळी लाटून तयार झालेली आहे. गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवा तापला की त्याच्यावरती थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती पोळी घालायची. तुपाऐवजी तुम्ही तेल देखील लावू शकता. पोळीला थोडेसे बुडबुडे यायला लागले की पोळी परतून घ्यायचे आणि वरच्या बाजूला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावल्यामुळे आपली पोळी थोडीशी खुसखुशीत होते. आता खालची बाजू देखील थोडीशी शेकलेली असेल, पोळी परतून घ्यायची आणि या बाजूला देखील आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने पोळी व्यवस्थित भाजून घ्यायचे. या पोळ्यांची टेस्ट एवढी छान लागते की आपल्याला भाजीची गरज देखील पडत नाही. या पोळ्या तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, तसेच टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी सोबत देखील खाऊ शकता. आता पोळी भाजून तयार झालेली आहे. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता या पोळ्यांना लेयर्स देखील आलेले आहेत आणि दिसायला देखील खूप छान दिसतात. तुम्ही नक्कीच बनवून बघा, घरातील सर्वांना खूप आवडतील. कधी कधी जेवण बनवायचा कंटाळा आला की तुम्ही असा शॉर्टकट देखील मारू शकता. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.